जय हिंद मित्रांनो, आज आपण ग्रामपंचायत कटरा बाजार तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणचं हुकुमशाही पद्धत जी चालत आहे या ग्रामपंचायतीत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। तर मित्रांनो, आपला हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा अशी माझी हात जोडून आपल्याला विनंती आहे। मी अरुण शेख, राहणार कटरा बाजार तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणी आपल्या संदर्भात आपल्यापर्यंत या व्हिडिओला आणलेला आहे। तर मित्रांनो, आज विषय असा आहे की ग्रामपंचायत हे शाळेवर अत्याचार करत आहे। अत्याचार म्हणजे शाळेतील शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांना हे त्यांच्यावर अन्याय म्हणून हे काम करीत आहे। म्हणजे शाळेची जागेवर हे शादीखाना बांधत आहे। हो, शाळेची जागेवर हे शादीखाना बांधत आहे। तर मित्रांनो, आपल्याला मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सगळं सांगणार आहे। तर मित्रांनो, शाळेची जागेवर शादीखाना बांधतात हे कोणतं योग्य आहे? आज ज्या शाळेची आपण गोष्ट करत आहे ते शाळा आहे जिल्हा परिषद शाळा कटरा बाजार तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणची ही शाळा आहे। आणि या शाळेच्या आवारात शादीखाना म्हणजे शादीखाना म्हणजे लग्नाचे ठिकाण आहे, ज्या ठिकाणी लग्न लावतात अल्पसंख्याक विभागाचे लोक, म्हणजे अल्पसंख्याक आमचा पूर्ण गाव हा अल्पसंख्याक आहे। आणि या संदर्भात हा व्हिडिओ बनणार आहे। तर मित्रांनो, आपण हे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपर्यंत जावा आणि आम्हाला योग्य ते निर्णय द्यावा, काहून की आमच्या विद्यार्थ्यावर अतिशय गंभीर परिस्थिती आहे। त्या ठिकाणी शाळेत जावा की लग्नात जावा या आम्हाला समजत नाही की आमचे पोरं शिक्षणाला जातील का शाळेच्या जागेवर जे शादीखाना बांधलेला त्या लग्नाच्या कार्यक्रमात जातील। काहून की मित्रांनो, शाळा ही अशी जागा आहे त्या ठिकाणी आपण शिक्षणाचा मंदिर त्या ठिकाणी म्हणता येतो। हे शिक्षण घेणं महत्त्वाची गोष्ट आहे। त्या संदर्भात त्याच जागेवर हे लोक शादीखाना बांधत आहे। ग्रामपंचायतचे ग्रामसेवक, सरपंच हे लोक हुकुमशाही पद्धतीनं या ठिकाणी शादीखाना बांधत आहे। आणि मित्रांनो, ग्रामपंचायतीनं असा ठराव पारित केला की शादीखाना हे शाळेची जागेवर बांधावा, असा नमुना नंबर 8B या ठिकाणी त्या ग्रामपंचायतीनं शादीखान्याला दिलेला आहे। दुसरा, शाळा समितीचा काम काय आहे की शाळेची शिक्षण व्यवस्था कशी आहे, शिक्षक लोक बरोबर येते का, शिक्षणाला पोरांना शिक्षण चांगलं भेटतो का, पोरांना जेवण चांगलं भेटतं का, पोरांना काय सोयी सुविधा करता येईल अशी सुविधा करण्यासाठी शाळा समिती या ठिकाणी सरकारने नेमलेली आहे। तरी आजपर्यंत असा निर्णय कधी दिलेला नाही। शाळेच्या जे असतील अध्यक्ष असतील किंवा त्यांचे जे समिती सदस्य असतील किंवा जे आपले सचिव असतील शाळेचे, म्हणजे त्या ठिकाणचे मुख्याध्यापक, शाळेचे मुख्याध्यापक आणि ग्रामपंचायत या दोघांचे ठावेनुमुळे आज ग्रामपंचायत कटरा बाजारच्या विद्यार्थ्यांना अतिशय संकटाची बातमी आलेली आहे। कृपया करून आपण सगळे या ठिकाणचा जे शादीखाना आहे त्या संदर्भात आम्ही वारंवार तक्रारी केल्या होत्या आणि त्या तक्रारीनुसार आमचे म्हणणे ऐकून माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती भोकरदन यांनी एक विस्तार अधिकारी नेमलेला आहे। ते गजानन पाखरे जे विस्तार अधिकारी आहे, त्यांनी आमचा जे म्हणणं होतं तक्रारीनं नमूद केले होते मी का शाळेची जागेवर शाळाच बांधली पाहिजे, अदरवाईज कोणताही त्या ठिकाणी इमारत बांधू नये। त्याने आपल्या शाळेची जागे हटणार आहे। आणि दुसरा म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षणाचा म्हणजे प्रश्न राहणार आहे, काहून की ज्या ठिकाणी शादीखाना बांधतात त्या ठिकाणी लग्न बी लागते असा आमचं म्हणणं आहे। काहून की आपण ज्या निधी आपण या ठिकाणी आणलेला आहे तो निधी शादीखान्याचा आहे आणि शादीखाना बांधल्यामुळं शादीखाना लग्न म्हणजे लागणार आहे असा प्रस्ताव या ठिकाणी होणार आहे। म्हणजे या ठिकाणी अशी भानगड होणार आहे। तर आपण या भानगडीला लांब करून आपल्या शाळेची जागा योग्य ती जागा
अटून आहे आणि त्या ठिकाणी शाळेची जागेवर शाळाच बांधली पाहिजे असं आम्ही तक्रारीत नमूद केलं होतं. तरी आमच्या गटविकास अधिकाऱ्याने आमच्या तक्रारीनुसार चौकशी सुद्धा केली आणि त्या चौकशीत स्पष्टपणे माननीय विस्तार अधिकारी गजानन पाखरे यांनी संदीप सपकाळ ग्रामसेवक खटवाळ बाजार यांना सोबत आणून आम्हाला सोबत घेऊन या ठिकाणी पंचनामा सुद्धा केला आहे आणि त्या पंचनाम्यात स्पष्टपणे लिहून दिलेलं आहे की सदरील जागा ही शाळेच्या आवारात आलेली आहे आणि सदरील शादीखाना हे शाळेच्या आवारात बांधत आहे, म्हणजे स्पष्टपणे दिलेलं आहे. तरी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना मान्य साहेबांनी काय आमच्यावर अन्याय केला आणि काय निर्णय दिला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर मित्रांनो, आमचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना DVU राजपूत साहेब त्या आता सध्या आमच्या जालन्याला डिप्टी सीओ म्हणून पद सांभाळलेलं आहे आणि त्यांनी असा निर्णय दिलेला आहे का ते आम्हाला कधी मान्य नाही राहणार आहे आणि ते हुकुमशाही पद्धतीनं दिलेलं आहे. म्हणजे हुकुमशाही पद्धती म्हणजे त्यांनी आमचा जे चौकशी अहवाल त्या ठिकाणी त्या कार्यालयास पोहोचला, त्या कार्यालयात त्यांनी आमचा पंचनामा घेतला आणि चौकशी अहवाल जे आहे ते त्या ठिकाणी पोहोचला आणि त्या संदर्भात त्यांनी आम्हाला कोणतेही सुनावणी पत्र न देता त्यांनी चौकशी अहवालचा निर्णय त्या ठिकाणी दिलेला आहे आणि ते आम्हाला कधी मान्य राहणार नाही. काहून त्यांनी हुकुमशाही पद्धतीनं हा निर्णय दिलेला आहे. पहिला मुद्दा, हुकुमशाही पद्धत म्हणजे काय साहेब, त्यांनी आतापर्यंत आम्हाला कोणतंही पत्र दिलेलं नाही. 29/4/2025 रोजी हे निर्णय झालेला आहे. म्हणजे आज 15/5/2025 म्हणजे कमीत कमी त्याला 17 दिवस झालेले आहे त्या निर्णयाला देऊन, तरी आम्हाला कोणतंही पत्र त्या ठिकाणी आलेला नाही. आता ते पत्रसुद्धा आला नाही. एक हुकुमशाही झाली. 17 दिवस झाले आम्ही त्या निर्णयाचा आम्ही वारंवार त्या ठिकाणी आम्ही विरोध केला आणि त्या विरोधासंदर्भात एक आम्हाला हुकुमशाही म्हणून एक सुनावणीपत्र हुकुमशाही का केली आता याचा आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. काहून की त्यांनी हुकुमशाही अशी केली आहे की आम्हाला सुनावणी पत्र ना ठेवता, म्हणजे सुनावणी ना ठेवता त्यांनी आमचं म्हणणं ना ऐकता ते अहवाल ते निर्णय दिलेला आहे आणि ते निर्णय आम्हाला कधीही मान्य राहणार नाही. आणि दुसरा म्हणजे आज 17 दिवस झालेले आहे 29/4 पासून तर 15/5/2025 रोजीपर्यंत 17 दिवस झालेले पूर्ण आहे. तरी त्यांनी आम्हाला कोणतंही पत्र त्या ठिकाणी दिलेला नाही. म्हणजे आम्ही तक्रारदार असूनही आम्हाला कोणतंही पत्र दिलेलं नाही. साहेब, एवढा अन्याय का केला हो साहेब आमच्यावर? हे कोण अधिकार दिलाय तुम्हाला अन्याय करायचा? आम्ही तुम्हाला पत्र दिला, तक्रारी केली, तुम्हाला वारंवार निवेदन दिलं आम्ही, म्हणून तुम्ही आम्हाला गटविकास अधिकारीला दिला, म्हणून तुम्ही ना आमचं म्हणणं ऐकलं आणि एक 24/3/2025 रोजी चौकशीला सुद्धा आपले विस्तार अधिकारी आले होते. ते विस्तार अधिकाऱ्यांनी आम्हाला ते चौकशी करून चौकशी अहवाल एक पत्र आम्हाला दिले, एक तुम्हाला दिली. त्यांनी आम्हाला आमचं काम पूर्ण पद्धतीने केलं. तरी आपण आपला निर्णय हा चुकीच्या पद्धतीने दिलेला आहे. आम्ही याचा विरोध जाहीरपणाने करू. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का या विरोधात आम्ही 9/5/2025 रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना या कार्यालयासमोर, म्हणजे जिल्हा परिषद जालना या कार्यालयासमोर आम्ही आमरण उपोषण करणार आहे. काहून की आमच्यावर अन्याय झाला आणि आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही हा आमरण उपोषण ठेवलेला आहे. भारताच्या संविधानातही आम्हाला जागा आहे म्हणून आम्ही ह्या निर्णया विरोधात माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना 9/5/2025 रोजी एक पत्र दिलेलं आहे, ज्याच्यात आमरण उपोषणचा हा निकाल आहे. आमरण उपोषणाचा मुद्दा आहे कारण त्यांनी जे निकाल दिलेला आहे त्या निकालात आम्हाला मान्य नाही. ते निकाल आम्हाला मान्य नाही आणि ते निकाल परत त्यांनी घ्यावा आमची अशी अपेक्षा आहे. आणि जे ग्रामपंचायतचे वेगवेगळे कामं आहे
त्या कामात जे भ्रष्टाचार झालेले त्याची चौकशी आपण आपल्या स्तरावरून करावी आणि योग्य ते निर्णय द्यावा. काऊन की भ्रष्टाचार हे मोठा झालेला आहे. ते भ्रष्टाचाराला गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत चाललेला आहे. त्या भ्रष्टाचाराला आज आपण गल्लीत दाबून टाका साहेब, आमची ही विनंती आहे. काऊन की भारताचं संविधान हे आम्हाला जागा देत आहे आणि आम्हाला हे मुद्दा मांडण्याची संधीसुद्धा देत आहे. तर मित्रांनो, आज आम्ही आपल्या मीडियाच्या माध्यमातून आपल्यापाशी आलेलो आहे. आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक नका करा, शेअर नका करा. शेअर करा, फक्त लाईक नाही बी केलं चालेल, पण शेअर नक्की करा. कारण हा व्हिडिओ माननीय मुख्यमंत्री आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचावा, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांपर्यंत पोहोचावं आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांपर्यंत पोहोचावे ही आमची विनंती आहे. काऊन की आम्हाला भ्रष्टाचारमुक्त गाव पाहिजे, भ्रष्टाचारमुक्त तालुका पाहिजे, भ्रष्टाचारमुक्त आम्हाला जिल्हा पाहिजे, भ्रष्टाचारमुक्त आम्हाला हा राज्य पाहिजे आणि भ्रष्टाचारमुक्त हा आम्हाला देश पाहिजे साहेब. आम्हाला ही देश भ्रष्टाचारमुक्त करा साहेब. काऊन की गोरगरिबावर हे अत्यंत हे प्रशासकीय लोक अन्याय करत आहे. आमचा म्हणणं ऐकत नाही आणि हुकुमशाही पद्धतीनं हे चालत आहे. हे काळा बाजार सगळा पैशाचा आहे. हे पैशाचा काळा बाजार बंद करा साहेब आणि गोरगरिबाला न्याय द्या ही विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.